राजकारणामुळे सतत चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आज मात्र आईमुळे चर्चेत राहिला। एकीकडे अजित पवार मतदानासाठी आईसोबत आले तर दुसरीकडे अजितदादांच्या आईला भेटण्याकरता सुप्रिया सुळे दादांच्या घरी पोहोचल्या। पाहूया मावरून बारामतीच्या मातीत रंगत असलेलं हे राजकारण। शरद पवार आणि अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशीच मा आणि मतांचं राजकारण रंगलं। पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांच्या आई आशाताई पवार अजितदादांवर नाराज असल्याची चर्चा होती। त्यामुळेच आशाताई पवार अजित पवारांचं घर सोडून लेकीकडे राहायला गेल्याचा दावा अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी 2 दिवसांपूर्वी केला होता। आज अजित पवारांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिलं। सकाळी सकाळी अजितदादा आपल्या आईसह मतदान केंद्रावर पोहोचले आणि आई आपल्या सोबत असल्याचा हुंकार भरला। आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात वयाने ज्येष्ठ ह्या आशाताई अनंतराव पवार आहेत। आज माझी आई माझ्याबरोबर आहे, याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी। अजित पवारांच्या या कृतीने त्यांचे बंधू श्रीनिवास पवार मात्र संतापले। अजितदादांनी आईला तरी सोडावं असं म्हणत त्यांनी हल्ला चढवला। माझ्या आईला तरी सोडा तुम्ही, जी 86 वर्षाची आहे। तुम्ही बाकी सगळं सोडून म्हणजे किती तुम्ही वैयक्तिक जाताय, ठीक आहे, काय झालं ते झालं, पण माझं म्हणणं होतं निदान आईला तरी तुम्ही लोकांनी सोडायला पाहिजे। आई काय बोलल्या का? आई काय बोललेली नाही ना। दादा राजकारणी आहेत, ते मी राजकारणी नाहीये। आई जर काही बोललेली नसेल तर माझं त्याला काही बोलणं नाही। दोन्ही बंधूंच्या या वादात त्यांचे पुतणे रोहित पवारांनीही उडी घेतली आणि हिंदी सिनेमातील मेरे पास माँ है असं म्हणत अजितदादांवर निशाणा साधला। चांगली गोष्ट आहे की काकी तिथे आल्या। मी काकींचं मान ठेवतो, या वयामध्ये आजारी असताना सुद्धा मतदान करण्यासाठी ते आल्या। पण इलेक्शनच्या दिवशीच आई जर कोणाला आठवत असेल आणि हे स्टेटमेंट ते सुद्धा पिक्चरचं स्टेटमेंट जर कुणी करत असेल तो त्यांचा विषय आहे। पवार कुटुंबात आईच्या पाठिंब्यावरून सुरू झालेल्या महाभारतावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही भाष्य केलं। आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो? ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलाय, सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलंय, त्या पार्श्वभूमीवर माँ का आशीर्वाद इससे बडा क्या है? या सगळ्या धामधुमी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं काटेवाडीतील घर गाठून त्यांच्या काकी आणि अजितदादांच्या आई आशाताई पवार यांची भेट घेतली। त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना बारामतीकरांना नेमका काय संदेश द्यायचा आहे अशी चर्चा सुरू झाली। मी फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन। त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले। मगाशी सुमती काकी भेटल्या, प्रताप काका आले होते। ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी आशाताईंची भेट घेण्यावरून अमोल मिटकरींनी काही सवाल उपस्थित केले। खासदार सुप्रियाताईंनी आजच्या घडीला घेतलेली आशाताईंची अर्थात अजितदादांच्या आईची भेट हे भावनिक राजकारणाचा एक भाग आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्याची भेट का घ्यावी वाटली नाही, आशीर्वाद का घ्यावे वाटले नाही? 70च्या दशकात आलेल्या दीवार सिनेमातील हिरो मेरे पास माँ है असं म्हणत विलनला शांत करतो। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये मात्र माँ मत आणि त्यावरून भावनिक राजकारण रंगल्याचं दिसतंय। याचा मतदानावर काही परिणाम होतो का ते 4 जूनला कळेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।